कडले साहेबाकडून. करडिले साहेब. काय वाटतं यावेळेस कोण आमदार होईल? आता कर्डिल साहेब व्हावा अशी आमची इच्छा आहे. आमदार कोण होण्याची शक्यता जास्त वाटतं? प्राजक्त दादा का बरं प्राजक्त दादा होतील? कामाचा माणूस. कर्डिले साहेब काय वाटतं यावेळेस आमदार कोणाची शक्यता वाटते? आमदार तनपुरे होतील यावेळेस कोणाचं सरकार येऊ शकते? आधीपासून आपलं मोदीला पाहून आपण आणि कडल्या साहेबांना पाहून आपण कमळाला शिक्का मारला. काय वाटतं कोण आमदार होईल असं दिसतं? शिवाजीराव कर्डिल साहेब होतील. तर तुम्हाला काय वाटतं इथं कसं एकंदरीत वातावरण कसं आहे? आता वांबुरीमध्ये जर पाहिलं तर कळलेले साहेबांना जन्मत जास्त राहील. नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून विविध मतदारसंघांचा आढावा घेत असताना आज आपण येऊन पोहोचलो आहोत राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये. विधानसभा मतदारसंघातील वांबुरी या गावामध्ये आज आपण आहे. तर इथं दक्षिणमुखी हनुमान मंदिरापाशी आपण इथून जे बाजारपेठेचा रस्ता आहे, बाजारपेठेतले जे व्यापारी वर्ग आहे त्यांचा आपण आज जनमत घेणार आहे. त्यांना काय वाटतं, त्यांच्या काय समस्या आहेत, ते कोणत्या विषयांकडे बघून मतदान करणार आहेत, ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन आपण आपल्या जनतेसमोर मांडणार आहेत. चला बोलायला काय वाटतं ह्यावेळेस आमदार कोणाची शक्यता वाटते? आमदार तनपुरे होते तुम्ही काय माहिती तनपुरे होतील. होत व्हायलाच पाहिजे. का बरं, का व्हायला पाहिजे असं वाटतं? काम चांगले ते त्याचे. काय सांगता येतील का काम आपल्याला? काय काम तिकडे दिले त्यांनी, सबस्टेशन केले. वीजा संदर्भात काम केले? हो. आणि नमस्कार शेठ. नमस्कार. हे दुकान तुमचंच का? हो, काय नाव काय तुमचं? माझं महेश जवाहरलाल भराडिया. काय कधीपासून व्यवसाय? बस ना. कधीपासून व्यवसाय तुमचा? आमची ही आजोबांपासून दुकान आहे. हा. ही वांबुरी म्हणजे तशी जुनी बाजारपेठ. आमची वडिलोपार्जित ही दुकान आहे. आमचे वडील इथं असतात. माझी कांद्याची आडत आहे. बरोबर. तुम्ही हेच इथं आलो होतो वांबोरीमध्ये, लोकांचं जनमत चाचणी घेत होतं की बघ काय लोकांचा कल कोणत्या बाजूने आहे, काय आहे. महायुतीकडे आहे, महाविकास आघाडीकडे आहे, तनपुरेंकडे आहेत, कर्डिलेंकडे आहेत आणि काय आहेत. तर तुम्हाला काय वाटतं इथं कसं एकंदरीत वातावरण कसं आहे? आता वांबुरीमध्ये जर पाहिलं तर कळलेले साहेबांना जन्मत जास्त राहील. कारण 2009 पासून कळलेले साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. 2009 ते 2019 ते आमदार होते 10 वर्ष. मध्यंतरी 5 वर्ष साहेबांनी पण सांगितलं का ती थोडीफार हलगर्जीपणामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. पण 2024 मध्ये भरघोस मताने कळलेले साहेबच विजयी होतील आणि मोठ्या मताधिक्याने, म्हणजे विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या मताधिक्याने कोण आमदार असेल तर कळलेले साहेब असतील. का बरं असं वाटतं? का लोक ह्यावेळेस बदल करतील असा? बदल करण्यासारखं म्हणजे एकीकडे जर आपण पाहिलं तर आता कालच मला तो बुरानगरचा व्हिडिओ दाखवला तो मी युट्यूबवर पाहिला. कळडिले साहेबांकडे अशी दहशत नाहीये. म्हणजे हे काय, आपला पराभव निसटतोय, आपल्या पायाखालची वाळू सरकते, हे आपल्या लक्षात आल्यानंतर काहीतरी अशी स्टंटबाजी करायची, भावनिक आव्हान करायचे. हे तनपुरे घराण्याचं जुनं म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं हे राजकारण आहे. आणि त्यांना आजपर्यंत म्हणजे मध्यंतरी भाऊ कदम असतील, यांनी सुद्धा मतदारसंघाचं 10 वर्ष नेतृत्व केलं लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून. कळडिले साहेबांनी देखील 10 वर्ष लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून नेतृत्व केलं. हे असे आमदार होणे नाही. 5 वर्ष त्यांना सत्ता दिल्यानंतर आपण पाहिलं असेल, मी स्वतः त्या दहशतीखालचा एक माझा अनुभव आहे. म्हणजे माझी आडत आधी इथं होती, मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्हाला म्हणजे आजपर्यंत मी 2009च्या इलेक्शनमध्ये नव्हतो, 14च्याही नव्हतो, परंतु 2019च्याही नव्हतो, परंतु 2024 मध्ये या निवडणुकीसाठी मला आज साहेबांच्या प्रचारासाठी बाहेर उतरावं लागतंय. हीच परिस्थिती संपूर्ण बाजारपेठीची. का कुणी जर आपल्या विरोधात का असलं, बरं असं तुम्ही म्हणताय? बाजारपेठेतले व्यापारी वर्ग सुद्धा प्रचार करतायत तनपुरेंच्या विरोधात म्हणा किंवा साहेबांच्या सपोर्ट मध्ये, ही परिस्थिती काय आहे? अहो, कोविडच्या काळामध्ये यांनी कशा पद्धतीने यांच्या बगलबच्च्यांच्या सांगण्यावरनं बाजारपेठेतल्या लोकांना कसे त्रास दिले, त्यांच्या दुकानं कशा सील केल्या, हे हे जनता विसरत नाही 5 वर्ष. तर तुम्ही 5 वर्षामध्ये काय केलं हे जनता विसरत नाही. आणि 20 तारखेला येणाऱ्या मतदानाच्या रूपाने हे जनता दाखवून देईल. फक्त वांबुरीच नाही, नगर तालुका असेल, पाथर्डी तालुका असेल आणि राहुरी तालुका असेल, या सगळ्यातून साहेबांना भरघोस मताधिक्य मिळणार, हा माझा आत्मविश्वास आहे. बरं. आणि बाकी समजा जर बघायला गेलं तर मग महाविकास आघाडी आणि महायुतीचं आता चाललंय, तर महायुतीचं सरकार आहे, तर त्या सरकारबद्दल काय वाटतं? ते सरकार परत येऊ शकतं का?
हो, जे रामाचे झाले नाही ते महाराष्ट्राचे आणि देशाचे कसे होतील? आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणतात माझा बाप बाप बाप. अहो, त्यांनी आता हिंदू हृदय सम्राट लावायचं सुद्धा सोडून दिलं आणि ते काय करणार आहे? हिंदुत्वाचा मुद्दा असेल, जाती जातीमध्ये भांडणं हे लावतायत आणि त्याचं खापर महायुतीवर फोडतायत. आणि शरद पवार काय, शरद पवार आता ते खूप मोठे नेते आहेत, त्यांच्यावर बोलणे की आपण मोठे नाही, परंतु एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर महायुतीच्या काळामध्ये आता ज्या काही तुमची लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा असेल, वीज बिल माफी असेल, लाडका भाऊ योजना असेल, अशा अनेक योजना आणल्या आणि त्या योजनेचं त्यांनी अगदी तळापर्यंत, म्हणजे आता कसं आहे, पूर्वी कसं होतं, वरतून पैसा निघायचा हे सांगितलेलं आहे, 10 रुपये निघायचे आणि लाभार्थ्याच्या हातात 1 रुपया यायचा. आता तसं नाही राहिलं. तिथं एक क्लिक केलं की वरतून 1,500 आले तर महिलांच्या खात्यात 1,500 येणार. त्याची साखळी नाही, चैन नाही, करप्शन नाही. आणि ध्येय धोरणं जे आहेत हे निश्चितपणे आपण 2014 ते 2019 देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि हा निर्धार जनतेने केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये पराभव होण्याची कारणं जर समोर आली तर ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि महायुतीचं काम जर पाहिलं, खामक्या मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, आणि त्यांनी जो निर्णय घेतला महायुतीमध्ये येण्याचा आणि महाविकास आघाडीतून बाहेर पाडण्याचा, खरंच म्हणजे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप त्यांचे आभार मानतो की त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि कुणाच्याही दबावाखाली न राहता त्यांनी तो निर्णय घेतला 40 आमदारांसोबत. हा खरंच हा इतिहासातला त्यांच्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरेंसाठी खरी मोठी, खूप मोठी भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या मनातला मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे साहेब आहे. म्हणून महायुतीचं सरकार हे मोठ्या संख्येने आणि मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्रात निवडून येईल. ठीक आहे शेठ, धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत एवढं बोलले, सगळी माहिती दिली. धन्यवाद. एक बाजारपेठेतला विचार मला सांगा, आता हे बाजारपेठेत तुमचं दुकान आहे, हे बाजारपेठेतले काही प्रश्न आहेत का जे मार्गी लागले नाही, जे लागायला पाहिजे होते? बाजारपेठेमध्ये आता ही वांबुरी तशी खूप जुनी बाजारपेठ आहे आणि जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये नावाजलेली बाजारपेठ आहे. या ठिकाणी 40 वर्षापासनं आमचे गावचे भूषण सुभाषरावजी पाटील साहेब हे नेतृत्व करतात. त्यांना सुद्धा आता ग्रामपंचायतच्या वेळेस जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने त्यांना म्हणजे समजा सत्तेतून ते बाहेर गेले, परंतु सरपंच त्यांचाच झाला. जर ते जरी पाहिलं तर यांना देखील आपण विरोधकांच्या हातात दिली होती सत्ता, पण त्यांनी देखील काय विकास केला काही नाही हे वांबुरीतील जनतेला माहिती आहे. आणि वांबुरीच्या बाजारपेठेचा जर मूळ प्रश्न असेल, आता तुम्ही रस्त्याचा प्रश्न पाहिला असेल, रस्ताच होत नाहीये, किंवा मग बाकी पाण्याचा प्रश्न असेल, अनेक अडचणी आहेत. आता पंतप्रधान पेयजल योजनेतून खूप मोठी योजना आपल्या वांबुरीसाठी माननीय सुभाषरावजी पाटील साहेब यांनी मंजूर केली आणि गावाच्या पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न पाटील साहेबाच्या माध्यमातून सुटतोय, याचा मला आनंद आहे. त्यानंतर कालची इथे दानवे साहेबाची सभा झाली, मी तर चार्ज झालो. पाटील साहेबांचं भाषण होतं, कमीत कमी 15 ते 20 वेळेस पाटील साहेबांनी नामदार साहेबाचे धन्यवाद मानले. त्याचं कारण काय, का विद्यमान आमदार तनपुरे आहेत, परंतु आपली सत्ता नसताना देखील किंवा कडिल साहेब आमदार नसताना देखील इतकी विकासाची कामं त्यांनी त्याची यादीच वाचून दाखवली. मग तुमचा नगरवर जाणारा पिंपळगावचा पूल असेल, डांबरीकरण असेल, अनेक या ठिकाणी त्यांनी 90 एकर जागा उपलब्ध करून इथं सोलार पॅनलचा जो काही इथं प्रोजेक्ट राबवला तो असेल, इथे कॉलेज आणण्यासाठी म्हणजे मागचे मंत्री महोदय होते, त्यांनी सांगितलं वांबुरीचं नाव पाहिलं तरी त्यांनी ती फाईल रिजेक्ट केली, परंतु महायुतीचं सरकार आलं योगायोगाने 2.5 वर्षामध्ये आणि आमच्या वांबुरीला एक महाविद्यालय पाटील साहेबाच्या मार्गदर्शनाखाली नामदार साहेबांनी मंजूर करून दिलं. असे अनेक कामं आहेत, खूप काम आहेत. म्हणजे हे जे लोक आहेत हे प्रामाणिकपणे काम करणारे माणसं आहेत, सर्वसामान्यांसाठी काम करणारे माणसं आहेत. आणि यांच्याकडे जर पाहिलं आपण तर हे काम नाही, हे फक्त यांच्या बगलबच्च्यांना जवळ करायचं आणि ते जसं सांगतील तितकेच त्यांचे ठराविक 4 कार्यकर्ते ते जसं सांगतील म्हणजे त्यांचं ऐकून आपलं मत ते तयार करतात. म्हणजे यांना जनसामान्यामध्ये किंवा जनमानसामध्ये त्याचं काही जनसामान्य जनतेचं काही घेणं देणं नाही, हे एक लक्षात येतं. मग काय वाटतं ह्या वेळेसच्या इलेक्शनला निवडणुकीत हे कुठेतरी सगळं मतदानाच्या रूपात कुठेतरी बाहेर निघेल का, काय वाटतं? निश्चित निघेल, निश्चित निघेल. 20 तारखेला तर मतदानाचं सगळ्यांना लोकशाहीने तो अधिकार दिलेला आहे आणि 23 तारखेला निश्चितपणे देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र
आणि राहुरीत शिवाजीराव. नक्की. ठीक आहे, धन्यवाद. काय वाटतं कोण आमदार होईल असं दिसतंय? शिवाजीराव कर्डिल साहेब होतील. होतील. नमस्कार बाबा, नमस्कार. तुमचं काय नाव? गवते. काय वाटतंय कसं आहे आंबोरीतलं एकूण इलेक्शन बद्दल वातावरण कसं आहे सध्या? चांगलं इलेक्शन असल्यावर वातावरण चांगलंच असतं. काय प्रचाराच्या गाड्या बिड्या फिरतात का नाही? मस्त फिरतात. मी नसतो गावामध्ये, मी मळ्यात असतो. हा. मग काय आहे सध्या वातावरण कोणाचं दिसतंय? वातावरण तर जे त्याचा प्रयत्न करतोच आहे, पण मी कमळाचा माणूस त्याच्यामुळे मी मत कमळाला देणार आहे. बस विषय संपला आता इथं. नमस्कार शेठ. नमस्कार. तुमचं काय ना? किरण शांतीराम मुनोत, बाळासाहेब. तरी मी बाजारपेठेत फिरत होतो, इथं लोकांचं मत जाणून घेत होतो की काय वाटतं त्यांना, कोण आमदार होऊ शकतं का. तर तर तुमचं काय मत आहे, काय वाटतं इथं कोण आमदार होऊ शकतं? आमचे आमदार शिवाजीराव कर्डिले 100%. दादा तुला काय वाटतं? कळलेले साहेब. कर्डिले साहेब का बरं, का ते का व्हावेत असं वाटतं आमदार? आता मागच्या 5 ह्याच्या अगोदर जे कळलेले साहेबांनी काम केले, आमच्या वांबुरी गावाचा रस्ता म्हणा, हे म्हणा. आता तुम्ही समजा ज्या रस्त्याने आले, आता तुम्ही बघितलं असेल काय सध्या काम नाही, काय रस्त्याची अवस्था म्हणजे जरा बिकटची. बिकटचे काम नाही, काय नाही. आता तुम्ही बघा हे काय चाललंय. हे सरकारच त्यांचं ड्रेनेज सिस्टीम पण दिसत नाही, पाणी साध्या रस्त्यावर आले, रस्त्याची काम नाही झालेलं. हे काय याच्यावर काय आहे? तनपुरे साहेबांनी काम नाही केली. आम्हाला कळलेलेच निवडून द्यावं लागेल, त्याशिवाय काम होणारच नाही. इथं फक्त शेतकरी लोकांनाच मत आहे, आमच्यासारख्या गोरगरिबांना नाही. व्यापारी लोकांना सुरक्षा नाही इथं. का बरं असं वाटतं सुरक्षा नाही? आता सरकारमुळे ते गुन्हेगारी वाढली ना, अजून वरती सरकार वेगळं आलं, तसंच चालू आहे सध्या. मग काय बरोबर. मग काय वाटतं ह्या वेळेस बदल होऊ शकतो का? बदल होईल. लोकांना लेडीज लोकांना 1,500 रुपये प्रति महिना दिलाय सरकारने, त्यामुळे बदल व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद दादा. नमस्कार. नमस्कार. नाव काय? आदित्य. काय आता तुम्ही इथं काय काम करता? काय फर्टिलायझर शॉप आहे. तुमचंच आहे. या. तर मग काय वाटतं ह्या वेळेस कोणाचं सरकार येऊ शकते? आधीपासून आपलं मोदीला पाहून आपण आणि कर्डिल साहेबांना पाहून आपण कमळाला शिक्का मारणार आहे. कारण 5 वर्षात, मागील 5 वर्षात अजूनपर्यंत गावाची जेवढा विकास पाहिजे तेवढा विकास नाहीये. तुम्ही रस्ते पाहू शकता. म्हणजे मागच्या, मी आता जवळ माझं वय 30 वर्ष आहे, मागच्या 10 वर्षापासून हीच परिस्थिती गावात आहे. अजून पण रोडही झालेला नाही. म्हणजे आमदार असूनही असे काम म्हणजे व्हायला पाहिजे होते ते काम झालेले नाही. त्याच्यामुळे या निश्चित बदल घडणार आहे, कमळ निवडणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? निलेश जवळ. काय आहे मग सध्या इलेक्शनचं वातावरण कसं आहे तुमच्या इकडे? सध्या तरी असं वाटतं टफ वाटतंय थोडस, पण वरती मोदीचं सरकार आहे, त्याच्यामुळे असं वाटतं की महायुतीचं सरकार यावं. मग काय वाटतं होईन परत यावेळेस महायुती सरकार येऊ शकतं सत्तेत? सांगता येत नाही, पण येऊ शकतं. आणि इथं तुमच्या मतदारसंघात काय वाटतंय कोण आमदार होऊ शकतं? टफ आहे, थोडी फाईट टफ आहे. 50-50 वाटतं मला. मोदींनी लाडकी बहिणीला 2100 रुपये दिले, तर मोदी का नाही निवडून येणार? काय म्हणले तुम्ही? मोदींनी 2100 रुपये दिलेले आहेत लाडकी बहिणीला. आज बहीण काम करून हे करती, तर त्यांना पैसे दिले, तर त्यांना उत्साह वाटतो लेडीजला की आपण मोदीला निवडून द्यावं, कारण मोदी प्रत्येक वेळेस उभा राहिलेला आहे. काय वाटतं हे लाडकी बहिणीमुळे परत सरकारला फायदा होईल, महायुती सरकार परत येईल? हा, येईल ना. लाडक्या बहिणीला पैसे भेटले, याचे काय बाजारपेठेत इथं बाजारात काय फायदा झाला का? दिवाळीला काय दिसलं का त्याचा फरक? फरक दिसला ना. कसं काही नाही, सगळं बाजारपेठ फुललेली आहे. खर्च केला महिलांनी. मग साड्या बिड्या खरेदी केल्यात, दागिने खरेदी केलेले, सगळं खरेदी केलेले. तसं काय मोदी यायलाच पाहिजे. मोदींनी प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे. आता इथं मग आता आमदार केलं तर आता सध्या उभे आहेत इथं कर्डिले आणि तनपुरे आहेत. मग दोघांमध्ये काय वाटतं कोण आमदार होईल? सांगू शकत नाही, दोघांची फायटिंग चालू आहे. थोडी टफ होईल. सरकारला काय फायदा होईल का पण या गोष्टीचा? मग आता सरकारी योजनांचा फायदा कर्डिलला होईल का? होऊ शकतो. चालतं, धन्यवाद. काय वाटतं सध्या कोण आमदार होईल वाटते तुम्हाला? शिवाजीराव कर्डिल साहेब. का बरं ते आमदार होतील असं वाटतं? ते आहे ना, आमचा हक्काचा माणूस आहे. काय काम होतेत का त्यांच्याकडे गेले तुमची? सगळे का तनपुरे तर आता आमदार होते, गेली 5 वर्ष त्यांच्या काळात काही कामं नाही झाली का? त्यांच्याकडून काही कामं नाही झाली? येणे चालत होतं आपण, तिचं काय ते नाही बोलतो आपण. मग काय वाटतं ह्या वेळेस लोक कर्डिलेला निवडून देतील का? हा, 100%. काय ह्या वेळेस इलेक्शनचं वातावरण कसं आहे सध्या? बरं आहे, चांगलं आहे. झालं का प्रचार चालू झाला का? प्रचार चालू झालाय.
मग काय वाटतं यावेळेस कोण आमदार होईल? आता कर्डील साहेब व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही कर्डील साहेबाचीच माणसं आहेत. त्यांनी चांगली कामं केलीत, त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यावर उत्सुक आहे आणि क्षमता नाही करतात ना. मग आता सध्या बी आमच्या गावामध्ये आहे ना, एक खंडोबा देवस्थानचं त्यांनी 2दा डांबरीकरण करून दिलं. हो, आणि बाकीचे मग तसं चालूच राहतात कामं. आता तसं पक्षाचे दोन्ही करतात, पण ह्यावेळेस कर्डील साहेबाची कामं चांगली झालेली. म्हणजे गेल्या 25 वर्षातले ते नव्हते ना, यावेळेस त्यांनी थोडी निधीवरून पाठवून कामं झाली जरा बरे. मग आता तनपुरे आमदार आहेत त्यांच्या काय निधीतून काही कामं झाली नाही का गावात? एक डीपी दिली त्यांनी, एक डीपी दिली. बाकी असे मंदिराचे वगैरे काही बाकी सभा मंडप काही काय नाही दिला अजून. तसं म्हणजे कन्स्ट्रक्शन साठी काय नाही? नाही तसं काहीच नाही दिलं अजून. नमस्कार शेठ, तुमचं काय नाव? अजय मेघराज गांधी. काय वाटतं ह्यावेळेस इलेक्शनचं कसं आहे वातावरण सध्या वांबोरीत? खूप चांगलं आहे यावेळेस. हो. काय मग लोक यावेळेस आमदार जे आपले पहिले आहेत तनपुरे त्यांना परत आमदार संधी देतील का ह्यावेळेस बदल होण्याची शक्यता वाटते? बदल होण्याची शक्यता आहे. का बरं शक्यता वाटते बदल होण्याची? कामं झालेलं नाही यावेळेस आमच्याकडं. म्हणजे गेल्या 5 वर्षात काही विशेष अशी कामं नाही झाली का? नाही झाली यावेळेस, नाही झाली कामं झाले नाही. आणि तेव्हा काय कारण आहे, काय वाटतं का तुम्हाला? कारण ते त्यांचे बगलबच्चे जे आहे त्यांचेच फक्त काम होऊ राहिले. युतीचे लोकांचे काम काहीच होऊ राहिले नाही. आणि सध्याला फेवर फक्त युतीचंच आहे. पहिली एक लाडकी योजना, शेतकऱ्यांना वीज बिलात माफी दिली, परत 5 वर्ष मोफत धान्य देऊ राहिले. सगळे महायुतीचं काम होऊ राहिले. मोदी साहेबांच्या आशीर्वादाने सगळे काम होऊ राहिले. ह्यावेळेस बदल झालाच पाहिजे. आणि कसं लेक लाडकीमुळे मार्केटमध्ये पैसा खूप आला. किराणा धंदा म्हणा, कापड धंदा म्हणा, यांना खूप फायदा झाला त्याचा. ऐकतोय मी आता बाजारातच फिरतोय तर ते सगळेच मला सांगतायत का लाडक्या बहिणीचे जे पैसे आले त्यामुळं बऱ्यापैकी खरेदी जास्त प्रमाणावर झाली, त्यामुळं सगळ्यांनाच फायदा झाला. बरोबर आहे. याच्यामुळं युतीचे लोक आले पाहिजे, कर्डील साहेब झाले पाहिजे, चेंज झालाच पाहिजे. बाकी हा रस्त्याचा विषय आहे, त्यासाठी काय तुम्ही पाठपुरावा केला नाही का तुम्ही यांच्याकडे आमदारांकडे? केला काय करतो, पाहतो. रिअल फॅक्ट म्हणजे काम झाले पाहिजे. बोलण्यात आणि करण्यात फरक आहे. काम काय होऊ राहिले नाही. ठीक आहे, धन्यवाद शेठ. ओके, थँक्यू. काय वाटतं मग ह्यावेळेस आता इदलचे जे आहेत विद्यमान आमदार आहेत तनपुरे, त्यांच्या विरोधात कर्डिले लढत आहेत, ते पण आधी आमदार राहिलेले आहेत. दोघांमध्ये पारडं जड कोणाचं वाटतं? इकडे तर आमच्या भागात शिर्डी मतदारसंघात जास्त करून तर कर्डिले साहेबांचाच जोर जास्त आहे. त्यांच्याशिवाय पर्याय नाही. इकडं भाजपचं काम चांगलं आहे, तसं बाकीच्यांचं काम नाही आहे. बाकीच्यांचे कामं सांगून सुद्धा ते जनतेचे कामं आत्तापर्यंत काही केलेले नाही आहे. दुसरी गोष्ट ते त्यांच्या भागाचं जास्त पाहतात, जनतेकरता पाहणं त्यांच्याकडं काहीच नाही आहे. यामुळं इकडे सगळा जोर हा भाजपचा आणि कर्डिले साहेबांचाच आहे. आणि मग आता तुम्ही जर तर सांगितलं भाजप आणि कर्डिले साहेबांचा जोर आहे, पण मग राज्य सरकारचे जेव्हा विषय येतो तेव्हा मग महायुतीचं की महाविकास आघाडी दोघांपैकी पारडं जड कोणाचं वाटतं? नाही, इकडे आता महाराष्ट्रात बदल होणार आहे. इकडे परत भाजपच येणार आहे आणि ते बी अगदी बहुमताने येणार आहे. लोक आता बाकीच्याला वैतागून गेलेली आहे जनता. जो बी भाजपचे कामं महाराष्ट्रात चालू आहे ते एकदम जोरदार चालू आहेत आणि ते कायमस्वरूपी चालू राहणार आहे. त्यांनी मागे आता एकदा 1500 रुपये भाजप ते लाडकी बहीणला देत होते, तर ते त्यांनी विचारलं होतं बाकीच्यांनी, विरोधी पार्टीनी, का तुम्ही हे पैसे देतान कुठून? आज तेच विरोधी पार्टीवाले त्या लाडकी बहिणीकरता 3000 रुपये द्यायचं सांगितलं आहे. मग ते हे पैसे ते आणतील कुठून, हा एक विचार जनतेच्या मनात येत आहे. तर मग तेच आता नाही का लाडकी बहिणीसाठी तुम्ही एवढे पैशाचा निधी कुठून उपलब्ध करणार ते विचारत असताना 3000 रुपये आता ते स्वतः देण्यासाठी 3000 मग ते कुठून उपलब्ध करणार आहे हे आता जनतेला माहिती पडायला पाहिजे ना. काय वाटतं लोक या गोष्टींचा विचार करून कोणाच्या बाजूने जास्त उभे राहतील? जनता एकदम सुज्ञ आहे, त्यांना कोणाची काही सांगायची गरज नाहीये. ते 100% भाजपलाच मतदान करणार आहे आणि भाजपचेच सगळेजण बहुमताने निवडून येणार आहे. आणि इथं तुमचा मतदारसंघ जो आहे राहुरी विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघाचा विचार केला तर काय वाटतं तनपुरेंचे जास्त पारडं जड आहे का कर्डिलेंचं? नाही, इकडे कर्डिलेचंच पारडं एकदम जड आहे. तनपुरेंनी आतापर्यंत वांबोरी करता किंवा ह्या भागा करता काही एक केलेलं नाहीये काम. काय मतदानात त्याचा प्रभाव दिसून येईल का? हो, जरूर येणार आहे ना.
फार जरूर येणार आहे. आजच माननीय शरद साहेबांची सभा आहे 3 वाजता, त्याच्यावरून सगळा बोध होणार आहे. काय वाटतं सभेला गर्दी नाही व्हायची? नाही, जे करून त्यांच्या सभेला गर्दी होती ती मला नाही वाटत का ह्या सभेला एवढी गर्दी राहील म्हणून. म्हणजे दरवेळेस जे होते त्यावेळेस ते ह्या वेळेस नाही दिसत. नाही दिसणार, नाही दिसणार. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव गणेश विष्णू माळवदे. कधीपासून करताय टेलरिंगचा व्यवसाय? जवळजवळ 22-30 वर्ष झाली. अच्छा, तर मग काय आता टेलरिंग साठी लोक येत येते, काय लोकांचा कल कोणत्या बाजूने जास्त दिसतोय? म्हणजे तनपुरे की कर्डिले, कोणाच्या बाजूने कल जास्त आहे? कल तर दिसतं हे कर्डिले साहेबाकडून म्हणजे लोक बदल करण्याच्या इरादा बदल करण्याचे हिशोबाने. का बरं, का बदल करायचा असं वाटतं लोकांना? कारण की आमचे त्यातले आमदार तनपुरे हे कधीच बॉम्बेत आले नाही. येतात फक्त कार्यक्रम करतच निघून जातात. कधी त्यांनी पेठेमध्ये आले नाही, कधी चौकशी केली नाही, कोणाचं काय आहे कोणाचं काय आहे, काही नाही. मग काय, आणि तसं मग कर्डिले साहेबांचं असतंय का इकडे जनसंपर्क आहे? येतात ते लोकांमध्ये राहतात, चौकशी करतात, कुठं जरी भेटले राम करतात. अच्छा, आणि मग बाकी काय वाटतं ह्यावेळेस लोक मतदानातून ते बदल होण्याची शक्यता वाटते का? हो, 100% बदल होणार. का बरं, काय? कर्डिले साहेब कमीत कमी 1 लाखाच्या मतांनी निवडून येणार आहे. आणि लीड येणार, 1 लाखाच्या लीड येणार. अच्छा, आणि हे जे महायुतीचं सरकार आहे त्याच्या योजना आहेत त्याचा काही तुम्ही फायदा घेतलाय का? हो, झाला ना फायदा. लाडकी बहिणीचा फायदा झाला ना. घरात पैसे आले का? हो, आले ना. मग काय घरातल्या महिला म्हणा किंवा बाकीच्या महिला जे कोणी येत असेल संपर्कात कोणाचं, तर काय वाटतं ते त्यांचं मत कोणत्या बाजूने दिसतंय जास्त? आता दिवाळी झाली, दिवाळीला महिलांनी मागच्या दिवाळीला 700-800 रुपये साडी घेतली. ह्यावेळेस त्यांनी मनपसंती साड्या घेतल्या. 2200, 2300, 2400 रुपये साड्या घेतल्या. त्यांना बरं वाटलं, कारण पैसा हातात आल्यामुळे त्यांना बरं वाटलं. बर, मग काय वाटतं ह्यावेळेस होऊ शकतो बदल? हो, 100% बदल होणार. 1001% बदल होणार. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव? जाधव दादासाहेब. काय काय काम करता तुम्ही? शेती. शेती. बरं, आता मला सांगा, आता इलेक्शनचं वारं फिरतंय सध्या, मग काय वाटतं आमदार कामाचा माणूस म्हणताय, मग काय काम काय केली त्यांनी, काय सांगता येईल का आम्हाला आपल्याला? डिप्या दिलेले, रस्ते दिलेत, अच्छा. गावात सुधारणा केली, हा. बरेचसे कामं केलेले आहेत. तुम्हाला काय आपल्याला काही महिला दिसत आहेत, त्या महिलांसोबत पण आपण बोलण्याचा प्रयत्न करू. त्यांना काय वाटतंय का इलेक्शनचं काय वातावरण कुठे फिरतंय, काय त्यांना काही योजनांचा काही फायदा झालाय का, काय त्यानुसार त्यांचं मतदान कुठे आहे? काय मला विचारायचं होतं, आता प्रचार तर चालू झालाय इलेक्शनचा, तुम्हाला माहिती आहे ना? हो. मग काय वाटतं इथं आता आमदार कोण होऊ शकतं, काय वाटतं? आणि केंद्र आता राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांचा काही लाभ भेटला का तुम्हाला? झाला, आत्ताच भेटला. लाडकी बहिणी योजनेचा लाभ झाला आम्हाला. पहिल्यांदा बहिणीसाठी भावांनी काहीतरी केलं असं वाटतंय आम्हाला. हा का, मग काय वाटतं याचा फायदा आता जसा बहिणींना झाला तसा सरकारला होईल काय फायदा? हो, होईल ना. आम्ही बघा जे आमच्या बहिणींकडे लक्ष देईल त्यांनाच आम्ही हे करणार ना, मत देणार, पाठिंबा देणार. आता इथं भरपूर महिला दिसत आहेत, ते महिलांचं काय, तुम्हाला काय वाटतं कोणाला होऊ शकतं मतदान? मतदान अगदी म्हणजे हेच येणार आहे. लाडक्या बहिणीचा खूप सगळ्या जणांना फरक पडला आहे आणि सगळ्यांचं आमचं एकच मत आहे की सरकार येणार तर हे BJP महायुतीचाच येणार. तुम्हाला काय वाटतं ताई? महायुती सरकार. महायुतीच म्हणजे आता हे लाडक्या बहिणीचे पैसे आलेत हे एक गोष्ट आहे, पण दुसरं पण काही आहे का? दुसरं कोणत्या गोष्टी वाटतात का त्याच्यामुळे ते सरकार आलं पाहिजे किंवा इथं आमदार दुसरा झाला पाहिजे ना, असं काय? नाही, आम्हाला तर महायुतीचा BJPच सरकार पाहिजे आम्हाला. म्हणजे आमच्यासाठी, बाकीच्यांसाठी, सगळ्यांसाठीच फायद्याचं आहे ते, गरीब लोकांसाठी वगैरे. त्याच्यामुळं हे लाडक्या बहिणीचे जे पैसे मिळाले, जे गरिबांना मिळाले, त्या योजनेमधनं काही गरीब स्त्रियांनी स्वतःसाठी मशीन घेतली आणि त्यांचा उदरनिर्वाह चालू केलाय त्याच्यावर त्यांनी. अशा काही महिलांनी खूप चांगला उपयोग केला त्या पैशाचा. आणि मग काय वाटतं आता इथं ज्या विद्यमान आमदार आहेत तनपुरे आहेत आणि त्यांच्या विरोधात कर्डिले लढत आहेत, तर मग दोघांपैकी कोण आमदार होऊ शकतं असं वाटतं? कर्डिले साहेब. कर्डिले साहेबच होणार. पंढरपूरच्या आम्हाला विठोबाचे छान दर्शन घडवून आणले त्यांनी. म्हणजे या सर्व गोष्टीमुळे कर्डिले साहेबांसोबत महिलांचं मतदान राहील का, काय वाटतं? हो, 100% महिलांचं मतदान. नमस्कार. तुमचं काय नाव? बाबासाहेब डोळशी, वांबोरी. काय वाटतं ह्यावेळेस इलेक्शनचं वारं कसं आहे सध्या? यावेळेस महायुती येणार, फडणवीस साहेब किंवा एकनाथ शिंदे कोणतरी मुख्यमंत्री होणार. त्यांचं जे प्रचंड काम आहे ते कामामुळे ते येणार. आता महायुतीचं सरकार येणार म्हणतात, पण इथं तर आमदार आता महाविकास आघाडीचं आहे.
मग काय महाविकास आघाडीचा आमदार परत होऊ शकतो का महायुतीचा आमदार इथं येणार आहे आता? इथं ही लाट जी आहे ती कर्डिले साहेबांची. का बरं वाटतं कर्डिले साहेबांची लाट आहे? कारण त्यांचं काम बोलतं. काही कामं सांगता येतील का आपल्याला? काय काम आहेत नेमकी? रस्त्याची कामं केली, अनेक योजना केल्या, गावात संपर्क आहे, कोणी आरोग्य असलं ते विमा दिले, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केली आणि एक छोटा माणूस सुद्धा त्यांच्याकडे जाऊ शकतो, बोलू शकतो, सांगू शकतो. आणि आपण काय म्हणतो आपलं घरातला कोणतरी व्यक्ती असं वाटतं. म्हणजे कर्डिले घरातले वाटतात, पण मग तसं तनपुरेंसोबत काय बोलणं भेटणं किंवा त्यांचा जनसंपर्क काय नाहीये का जास्त लोकांमध्ये? त्यांचं कसं आहे ते सर्वसामान्य लोकात फारसं मिक्स होताना मला काही दिसत नाही बा कुठं. आणि जे काही प्रचंड काम पाहिजे ते मंत्री असताना असं वाटलं आम्हाला आमचे वांबोरी किंवा आमचा राऊडी तालुका फार कुठेतरी जाईल नाही, तसं काही कुठं दिसलं नाही. थोडीशी कामं झाल्यानंतर ते जे नंतर परत दिसलेच नाही. आणि असे जे काही फार मोठ्या योजना आहे गोरगरिबाच्या ते काय कुठं त्यांनी फॉलो केल्या नाही. मग काय वाटतं ह्या वेळेस बदल होऊ शकतो का? बदल 100% झाला म्हणून सांगतो, डिक्लेअर करून टाकतो. कर्डिले साहेबच येणार, लोकांमध्ये सुप्त म्हणजे प्रत्येकाच्या मनात येते. ठीक आहे. आणि कर्ज वगैरे त्यांनी माफी केली, बरेचसे कामं केली. लाडकी बहिणीमुळे तर सगळीकडे अगदी ते वातावरण अगदी न सांगताच होऊ लागलं. लाडक्या बहिणीचं तुम्ही म्हणताय, जिल्हा बँकेचं काही ते अध्यक्ष असतात काही कामं झाली का? अनेक मुलांना नोकरी लावलं आणि अनेक लोकांना कर्ज दिली आणि ह्या सरकारने अनेक लोकांचे कर्ज माफ केली. नंतर अनेक लोकांना आजारपणात विमा मिळाला. मी स्वतः त्या विमाचं मध्ये घेतलं, फॉलो केला, विमा भेटला. माझी मंडळी आजार असताना त्या विम्याचा फायदा मला देखील झाला. अशी अनेक चांगली कामं केली या लोकांनी, खूप चांगली कामं केली. ठीक आहे. हर्षद, बोला. काय नाव तुमचं? दशरथलाल बियाणी. कधीपासून आहे तुमचा इथं व्यवसाय कधीपासून आहे? हा व्यवसाय 1985 पासून आहे. म्हणजे खूप काळापासून करताय तुम्ही. हा. मग काय कसं आहे सध्या आता इलेक्शनचं वारं वाहतंय, मग काय वारं कोणत्या दिशेने जास्त वाहताना दिसतंय तुम्हाला? वारीचं आता दोघे टप फाईट देऊन राहिले, पण आम्ही मूळ भाजपचे कार्यकर्ते. अच्छा. आता काय जास्त काय विचारू नका, आम्ही भाजपचाच प्रचार करणार. नमस्कार बाबा. नमस्कार. तुमचं काय नाव? बाबासाहेब दगडू डुकरे. काय मग कसं आहे सध्या इलेक्शनचं वारं कसं वाहतं इकडे? वार वाहत आहे कमळाचंच. कमळाचं? हा. का बरं कमळाचं वारं वाहतंय असं वाटतं तुम्हाला? कार्यतच आहे. याने जे मोदीच्या नावाखाली मोदीने जे ठरवलेले कार्य ते राबवलेले आणि शासनाने. मग आता काय वाटतं ह्यावेळेस आमदार याच्या मागं शासन काँग्रेसचं होतं. हा, याने काय केलेलं आहे जनतेसाठी? मग काय वाटतं ह्यावेळेस काय होईल? आमदार कोण होईल? तनपुरे होतील का कर्डिले होतील? कर्डिले होणार. का बरं कर्डिले होतील असं का? वाटतं? कार्य आहे त्यांचं. आणि तनपुरे आता गेले 5 वर्ष तर तनपुरे आमदार आहेत, त्यांच्या कार्यकाळात काही कामं नाही झाली. कुठं काय काम झाले? लोकांचे वाटोळे केले. एखादा चमचा असला का त्याने गावातला तो माणूस असा करतो तसा आहे, मग जवळचा असून त्याचं त्या माणसाच्या नावाखाली त्याचं वाटोळं करायचं, देशोधडी लावायचं त्याला. हे तुम्हाला काही अनुभव आला का तसा? अनुभव आल्याशिवाय मी बोलतो का? माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. हा, सांगा ना काय झालं? जनतेबद्दल बी त्याने हे सहकार क्षेत्रात तनपुरे कारखाना खाल्ले त्याने का? अहो, जनते 1000 रुपयाचा शेअर भरायला पैसे नव्हते, बायकांचे दागिने गहाण टाकून कारखाने शेअर घेतले आणि यांनी कारखाने मोडकळीस आणून विकून टाकले. इतके लोकांचे नुकसान केले जनतेचे. आणि तुमचं आता काय म्हणलं, आता काय बोलत होते पेन्शन बद्दल, त्याचं काय झालं? मग पेन्शन चालू झाली. कर्डिलेला भेटलो, एका दिवसात काम झालं माझं. आधी काय झालं मग? 2-3 वर्ष मला रखडवला ना. तनपुरेने 1-2 सांगून हे केलंय. कर्डिले साहेबांना भेटल्यावर चालू झाली काय हा pension? हा. कर्डिले साहेबांची अशी भेट होती का? का होती ना. आता आम्ही पिंपळगावचे आम्हाला सुना आहेत, त्यांच्यामुळे त्यांचं जास्त संपर्क आहे ना पिंपळगावच्या लोकांचा, आमच्या व्यायांचा आणि त्यांचा कर्डिल्याचा. पण असं गेलं का डायरेक्ट भेट होती? हो, त्यांना काय असं चमचा लागत नव्हता मध्ये. वैयक्तिक जाऊन स्वतःचं कारण सांगायचं, यांना चमचा न्यायचा सांगत. तो जर इकडचं तिकडचं सांगून त्या माणसाबद्दल प्रेम तयार करायचा. असं आहे ते. तसं याचं काम नाही. काय गारण असेल ते वैयक्तिक सांगायचं.
ठीक आहे, धन्यवाद बाबा. धन्यवाद. नमस्कार बाबा. नमस्कार. काय म्हणलं, इथं मी आलो होतो जरा इकडं वांबोरीमध्ये, जरा लोकांचं जनमत घेत होतो. इलेक्शन आलंय त्याच्यावर नाही का लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होतो. तर इथं तुम्ही दिसले, इथं तुमचं गोठा दिसतोय. काय आहे तुमच्याकडे कसं आहे वातावरण एकंदरीत याचं इलेक्शनचं? कडले साहेबांना अनुकूल वातावरण आहे. कर्डिले साहेबांना का बरं कर्डिले साहेबांना अनुकूल वातावरण इकडं? त्यांची काम करण्याची पद्धत, शासकीय अनुदान वगैरे, ते विमा, रस्त्याचे कामं, विजेचे प्रश्न, सगळे डीपी असो किंवा काही अंतर्गत कामं असो, सगळे कामं वेळेवर आणि तत्पर होतात. मग आणि बाकी आता इथं तर सध्या आमदार आहेत प्राजक्त तनपुरे, पण त्यांच्या मार्फत इकडे काही कामं नाही झाली का तुमच्या एरियात? कामं काही नाही, एवढी विशेष काही कामं नाही. एखादं अर्ध झाले असेल, पण कामं असे नाही आहेत जास्त काही. आणि इकडे काय रस्त्यांचे पाण्याचे काही प्रश्न सुटले का त्यांच्या कार्यकाळात? नाही, रस्त्यांच्या बरेच अडचणी आल्या. आता खाजगी रस्ते आहेत, त्यांना तर खूप अडचणी आल्या. त्यांचे जे काय होतं, त्यांचे कार्यकर्ते तहसीलदार साहेबांना सांगून अडचणीत आणून रस्ते बंद केले जाते. माणसांना त्रास होतो. आपण जर त्यांच्याकडे गेलो तरी ते म्हणतात कार्यकर्त्यांना भेटा. मग कार्यकर्त्यांना अधिकार दिलेले असतात का तहसीलदार साहेबांना अधिकार आहेत? हे तर म्हणजे तहसीलदारच म्हणजे आमदारांच्या कार्यकर्त्यांकडे जायला सांगतात. आता माझा रस्ता होता, त्याने सांगितलं तू स्थानिक कार्यकर्त्याकडे जा. मी त्यांना तहसीलदार साहेबांना म्हटलं होतं तुम्हाला अधिकार दिले, त्यांच्याकडे कशाला पाठवता? ते नाही नाही, त्यांच्याकडे जा, तुमचा प्रश्न सुटून जाईल. तर त्यांनी मी असं म्हटल्यामुळे त्यांनी विरोधात निकाल दिला. आमचा चालू रस्ता बंद झाला. आणि त्या आमदार साहेबांकडे गेलो तरी हे कार्यकर्ते आम्हाला तिथपर्यंत पोहोचू देत नाही. त्याच्यामुळे वातावरण म्हणजे माणसांच्या फरक पडतो. माणसाचा नको इकडे काय कामं होण्याची शक्यता नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला एक तर कामं करण्याची पद्धत चांगली असल्यामुळं वातावरण चांगलंच आहे कर्डिले साहेबांना. कर्डिले साहेबांचं असे काम करण्याची काय पद्धत वेगळी आहे, जे तुम्हाला वाटतं का कर्डिले साहेब तनपुरेपेक्षा जास्त उजवे ठरतात? उजवे ठरतात म्हणजे त्यांना कधीही सांगा, कोणत्याही क्षणी फोन करा, त्यांना मध्यस्थाची गरज नाही. लहान असो, वृद्ध असो, तरुण असो, सरळ संपर्क होतो. फोन केला तरी तिथूनच प्रश्न सुटल्या जातो. आमच्या पाटावरच्या पाईपलाईन आहेत मोठमोठ्या, त्यांचा प्रश्न असतो. 8-8 दिवस मोटर बंद असते. त्यांना फोन केला तरी ते लगेच सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून ताबडतोब ते पाटावरच्या मोटरी चालू होत्या. किंवा इथं काय डीपीचा प्रश्न झाला, फोन केला तरी अधिकाऱ्यांना तत्पर सेवा मिळते लगेच. तसं तनपुरेंच्या बाबतीत नाही घडत का? नाही, तसं होत नाही ना. कार्यकर्त्यांना पुढे त्यांना बोलावं लागतं, त्यांना सांगावं लागतं, मग त्यांना घेऊन जायचं, मग ते कार्यवाही. तोपर्यंत इकडे वेळ निघून जातो. इकडे शेतीचं नुकसान होतं, पीक खराब होऊन जातं. बरं, आणि आता कर्डिले भाजपकडून उभे आहेत आणि तनपुरे तुतारीकडून, तर मग काय वाटतं यावेळेस राज्य सरकार कोणाचं स्थापन होईल? राज्य सरकार भाजपचंच होणार. वर केंद्रात भाजपचं सरकार आहे. सगळा पीक विमा आहे, पंतप्रधान PM किसान निधी आहे, CM किसान निधी आहे. हे सगळे असे आपल्या लाडकी बहीण योजना आहे. यांचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला आहे. आजच लाडकी बहीण ज्या आहेत, लाडक्या बहिणी हा म्हणतात आम्ही कमळालाच मतदान करणार. त्यांनी आम्हाला मदत केली, आम्ही त्यांनाच मतदान करणार. त्यामुळे कर्डिले साहेबांचं पारडं आज तरी जड आहे. ठीक आहे, धन्यवाद दादा. लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुम्हाला? हो, आले ना. किती भेटले? 7,500. काय वाटतं मग ते लाडक्या बहिणीचे जे पैसे आले त्याच्या दृष्टीने अजून काही योजनांचा फायदा झालाय का? अजून काही योजनांचा नाही फायदा झाला, पण चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी काहीतरी उपयोगी आले ती पैसे घर खर्चासाठी. काय वाटतं त्याचा फायदा कुठं सरकारला होईल का? लोक त्यांना मतदान करते का आता इलेक्शन आले? करते ना, असा फायदा झाल्यावर का म्हणून नाही करायचं. नमस्कार शेठ. नमस्कार. नाव काय तुमचं? संजय मुत्ता. काय वाटतं ह्यावेळेस कोणाची हवा जास्त आहे इकडं, कर्डिले की तनपुरे? कर्डिले. का बरं कर्डिलेंची हवा जास्त आहे असं का? कर्डिले कामं चांगले केलेले. का म्हणजे काही कामं सांगता येतील का? काय कामं केली काय? त्यांनी भरपूर कामं केलेली, रस्त्यांची वगैरे भरपूर कामं केली, पुलांची कामं केली. आणि ते निवडून येतील असं का वाटतं अजून? पण त्यांचं जन्म चांगलं आहे गावात. आणि जनसंपर्क कर्डिलेंचा चांगला, तसं यांचा नाही का तनपुरेंचा? नाही, तनपुरेंचा नाही. आणि बाकी महायुतीचे जे सरकारी योजना आहेत त्याचा कुठेतरी फायदा होताना दिसतोय का कर्डिलेंना? कर्डिलेला चांगला फायदा होतो. दिवाळी यंदा खूप चांगली झाली आणि 1500 रुपयेमुळे ते दिले लाडकी बहीण योजना, त्याच्यामुळे खूप चांगला धंदा झाला. धंद्यावर पण त्याचा चांगला परिणाम झाला. हो, एकदम बरोबर.
त्याच्यामुळे मग काय वाटतं व्यापारी वर्ग तर आहे का हो, व्यापारी जवळजवळ 90% व्यापारी कमळाच्या मागाचे बीजेपीच्या मागे. आणि मग काय वाटतं सामान्य जे मतदार आहेत ते त्यांचं काय राहील मत, ते कोणाच्या बाजूने उभे राहतील? कमळाच्या मागे. मग ह्या वेळेस काय होईल, आमदार कर्डिले साहेब होतील का परत तेच आमदार राहतील? हे कर्डिले साहेब यांना 100% कर्डिले साहेब आहेत. ठीक आहे, धन्यवाद. ओके. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं काय ना? सुनील गांधले. काय वाटतं ह्या वेळेस इलेक्शन मध्ये कोणाचं पारडं जड आहे, कर्डिले की तनपुरे? यावेळेस कर्डिले साहेब लय मतांनी निवडून येणार आहेत. का बरं असं वाटतं कर्डिले साहेब लय मतांनी निवडून त्यांचा येतील? स्वभावच असा इतका मस्त आहे ना, फोनवर आत्ता फोन केला का लगेच फोन उचलणार, बोलणार, असा स्वभाव आहे त्यांचा. कोणत्या टायमाला कधी फोन लावा ते लगेच उचलीत असते. का बरं तर असं मग काय तनपुरे काही काम नाही करत का? तनपुऱ्यांचे संपर्क नाही होत का? नाही म्हणजे ते संपर्क आहे ना, ते होतच नाही त्यांचा ना आपला, असं आहे विषय. का बरं असं होतं? ते काय होतंय, फोन लावला ना समजा तर त्यांचा फोन असतो पियाकडे, त्याच्यामध्ये फोन उचलीत नाहीत, काहीच नाही, विषय असा. अच्छा. त्याच्यामुळे मग आणि मग आता तनपुरेंचं तर आता सध्या आमदार आहेत, मग काय वाटतं ह्या वेळेस आमदार तनपुरेंना जास्त संधी राहील का कर्डिलेंना संधी राहील? कर्डिलेंना सध्या संधी राहील चांगली. मग आता हे झालं तुमचं वैयक्तिक मत, पण बाकी मतदारसंघात बाकी लोकांचं काय मत आहे, त्यांचं काय, त्यांना काय वाटतं? सगळ्यांना कल हे लाडकी बहीण, पीक विमा, हे सगळे लोकांना भेटल्यामुळे आणि दुधाला भाव, त्याच्यात अधिक दुधाला भाव कर्डिले साहेबांमुळे भेटून राहिलेला आहे. नाही तर इतक्या दिवस दुधाला भावच नव्हता. या 5 महिन्यापासून कर्डिले साहेबांनी मिटिंग घेतली प्लॅन्टवाल्यांची, सगळ्या दूध उत्पादकाची, आणि ते डायरेक्ट वर विधानसभेत गेले आणि त्यांनी सांगितलं की या दुधाला अशा अशा लोकांच्या समस्या आहे, दुधाला भाव द्या. ते एका दिवसात भाव लोकांना जाहीर केला. 30 रुपये भाव अधिक 5 रुपये अनुदान, असं 35 रुपये भाव केला त्यांनी, म्हणजे असं. त्याच्यामुळे दूध उत्पादक आता आणखीन तेजीत आहेत. मग काय वाटतंय शेतकरी वर्ग असेल किंवा महिला वर्ग असेल, हा कर्डिलेंच्या किंवा भाजपच्या बाजूने उभे राहील का? भाजपच्याच बाजूने उभा राहणार आहे, भाजपच्याच बाजूने. बरं, मग काय वाटतं ह्या वेळेस आमदार कर्डिलेंचं पारडं ह्या सगळ्या गोष्टीमुळे जड आहे की तनपुरेंनी कामं नाही केली म्हणून जड? म्हणजे भाजपने इतक्या सुविधा दिल्या, आणि तुम्हाला सांगितलं ना मी, भाजपने म्हणजे आता हे गहू तांदूळ हे कंटिन्यू फुकट, तसं यांच्या काळात आहे ना पैसे देऊन धान्य घ्यावं लागायचं. आता या राशन फुकट आहे, बऱ्याच दिवसात पैसेच लागत नाही, राशन आणायला गेलं म्हणजे पैसेच लागत नाही, असा विषय. ठीक आहे, मग काय वाटतं ह्या गोष्टींचा सगळ्यांचा फायदा होईल कर्डिलेंना? हा, 101% फायदा होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद दादा. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.